सांगलीमधलं चांदोली धरण हे 82% इतकं भरलंय। चांदोली धरणामध्ये पावसाचा जोर कायम आहे। चांदोली धरण भरल्यामुळे आजूबाजूच्या परिसराला दिलासा मिळताना दिसतोय। काही दिवसापासून चांदोली धरण परिसरामध्ये अतिवृष्टी होतीये। तसेच चांदोली धरणाच्या बॅकवॉटरमध्ये असणाऱ्या गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होतोय। सध्या आपण चांदोली धरणावरती आहोत आणि या ठिकाणी आपण चांदोली धरणाचा जो विस्तृत परिसर आहे हे पाहतात। या चांदोली धरण आता 82% भरलेले आहे आणि जवळपास 28 TMC इतका पाणीसाठा या चांदोली धरणामध्ये झालेला आहे। पाटण तालुक्यातील पाथरपुंजपर्यंत हे चांदोली धरणाचं जे पात्र आहे ते पसरलेलं आहे आणि या धरणामध्ये आता मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे। जुलैच्या सुरुवातीपासूनच चांदोली धरणामध्ये अतिवृष्टी होण्यास सुरुवात झाली होती। दररोज या ठिकाणी अतिवृष्टी होत होती, त्यामुळे धरण 82% भरल्यामुळे आता येथून विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे। चांदोली धरणाच्या वक्राकार दरवाजातून 2200 क्युसेक्स आणि चांदोली धरणाच्या पायथा वीजगृह प्रकल्पातून 1600 क्युसेक्स असा 3800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आता चांदोली धरणातून वारणा नदी पात्रामध्ये केला जातोय। त्यामुळे सातत्याने अतिवृष्टी होत असल्यामुळे आता विसर्गाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामुळे आता वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील आणखीन वाढ होणार आहे। कॅमेरामॅन योगेश सह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, चांदोली धरण, सांगली।